राज्यातील शेतकऱ्यांसाठी आता एक आनंदाची बातमी आहे। नमो शेतकरीचा 8वा हप्ता आठवडाभरात येणार आहे। शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2000 रुपये येणार आहेत। 90 लाख शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे। राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या अतिशय महत्त्वपूर्णच्या बातम्या आलेल्या आहेत। तसेच आपल्याला कर्जमाफी संदर्भात देखील एक सर्वात मोठी बातमी पाहायला मिळत आहे। त्यामुळे व्हिडिओला कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। आंधळे वारे यांना अटक, पैशांचे व्यवहार सापडले, आरोपी ढकलत आहेत मयत बनकरवर जबाबदारी, पासवर्डचा गैरवापर होत आहे। अकोलेकरांनी लढवून मिळवले हक्काचे पाणी, उच्चस्तरीय कालव्यांमधून आवर्तन झाले सुरू। आरटीओच्या 105 सेवा ऑनलाईन, तरीही एजंटाकडे लागतायत लांबच लांब रांगा। घरबसल्या लाभ घेता येणार, ड्रायव्हिंग लायसन्स पासून वाहन नोंदणीसह इतर सेवांचा समावेश। बऱ्या न होणाऱ्या आजारांची वेदना कमी होणार, रुग्णांना घरपोच उपचार सुरू। अहिल्यानगर जिल्ह्यात सर्वेक्षणात आढळले 3609 रुग्ण, आरोग्य विभागाचा पॉझिटिव्ह केअर कार्यक्रम। अकलूज रुग्णालय इमारतीच्या जागेचा प्रश्न, 22 वर्षानंतरही जैसे थे। 100 खटांच्या मान्यता, जागा उपलब्ध मात्र मोजणी लाल फितीत अडकली। ज्वारीला आता श्रीमंती थाट, पोळी स्वस्त, भाकरी महाग। ज्वारी 50 रुपये तर गहू 30 रुपये किलोचा दर। शिवणे हद्दीतील वन विभागात भर दुपारी अचानक पेटला वनवा, तरुणांनी घेतला तातडीने धाव। सतर्कतेमुळे 2.5 तासांनी आग आटोक्यात आली। बाळापूर तालुक्यात वीट भट्ट्यांसाठी अवैध वृक्षतोड, पर्यावरणास धोका। तालुक्यात 400हून अधिक वीट भट्ट्या, प्रशासनाचे दुर्लक्ष, तातडीने कारवाई करण्याची मागणी। वाढत्या उष्णतेमुळे ग्रीन नेटच्या मागणीत वाढ, खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी। उन्हाचा पारा चढला, तापमानाने 40 ओलांडली, रस्ते निर्मनुष्य झाले आहेत। बाजारपेठही दुपारी बंद, अनावश्यक घराबाहेर पडणे टाळा, भरपूर पाणी प्या, आरोग्य विभागाचे आवाहन। सूत नाही कापड तयार होणार तरी कसे, युद्धाचा परिणाम, मजुरीचे दर घसरले, काम मिळणे मुश्किल झालेले आहे। वादळात अनेक वीज खांब मोडून पडलेले आहेत, दुरुस्तीचे काम अजूनही रखडलेलेच आहे। मोटर पंप बंद, पिके वाळत असल्याने शेतकरी चिंताग्रस्त। सीबीएसईच्या 10वी मध्ये लाडक्यांसह लाडकींचेही यशाचे लखलखते तेज, घवघवीत यश। जायकवाडी धरणात 55% जलसाठा, डाव्या कालव्यातून विसर्ग सुरूच। रिक्षा परमिटची फेर तपासणी होणार, मराठी बोलता येते का हेही पाहणार। महाराष्ट्र दिनापासून रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी भाषा येणे अनिवार्य असेल, बोलणे पुरेसे नाही वाचलेही पाहिजे। फार्मर आयडी विना आता खत मिळणार नाही, काळा बाजार थांबणार, मनमानीला पायबंद। हॉटेलमध्ये बिलावरून वाद, 3 ग्राहकांना मारहाण, गुन्हा दाखल। वाळूज महानगर तिसगाव परिसरात एका हॉटेलमध्ये बिलावरून झालेल्या वादातून तरुणास बेदम मारहाण केल्याची घटना घडलेली आहे। दौंड बाजारात पालेभाज्यांच्या भाव तेजीत, केडगावमध्ये कांद्याची आवक वाढली। दौंड बाजारभाव उपबाजार केडगावला कांद्याच्या आवकेत मोठ्या प्रमाणात वाढ, बाजारभाव स्थिर आहे। लिंबाची आवक स्थिर असल्याने बाजारभाव वाढलेले आहे। भुसार मालाच्या आवकेतही बाजारभाव राहिले स्थिर। मालेगाव तालुक्यात उन्हाचा तडाखा, ग्रामीण भागातील जनजीवनावर परिणाम, मेंढ्यापाळांसह शेतमजुरांचे हाल। ज्वारीला आता आला श्रीमंती थाट, पोळी स्वस्त पण भाकर झाली महाग। बदलत्या हवामानामुळे उत्पादनात घट, बाजार समित्यांमध्ये आवक रोडावली। ज्वारीचा भाव 50 ते 70 रुपयांवर। रणरणत्या उन्हात नको वनवन, एप्रिलमध्येच मिळेल तिप्पट रेशन। चालू महिन्याचे धान्य वाटप झाले, मे महिन्याचे धान्य पोहोचले शासकीय गोदामात। सुरगाणा तालुक्यात पुन्हा पाणी टंचाईचे सावट, फेब्रुवारीपासूनच पाण्याचा अभाव, टँकरची मागणी वाढली। विहीर तलाव कोरडे पडण्याची भीती, प्रशासनाचा कृती आराखडा तयार। कलिंगड झाले कवडीमोल, दरामुळे शेतकरीच गार, उत्पादकांचे मोठे नुकसान। बंपर आवक, अवकाळी पाऊस व घटलेली मागणी, घाऊक बाजारात प्रति क्विंटलचे दर 800 ते 1000 रुपयांपर्यंत घसरलेले आहे। बेभाव टरबुजांचा लाल चिखल, कवडीमोल दरामुळे शेतकरी त्रस्त, एकाच वेळी आवक वाढल्याने बाजार कोसळला, शेतकऱ्यांना आर्थिक फटका, उत्पादन खर्चही निघेना झाले। फार्मर आयडी विना आता खत देखील मिळणार नाही, काळा बाजार थांबणार, शेतकऱ्यांना अनुदानाचा लाभ थेट मिळणार, शेतकऱ्यांची डिजिटल ओळख। शौचालय असूनही वापर कमी होत आहे, गुड मॉर्निंग पथक निष्क्रिय। हिवरखेड परिसरात स्वच्छतेचा प्रश्न गंभीर, प्रशासनाचा कारवाईची मागणी।
अकोला जिल्ह्यातील 7,000वर शेतकऱ्यांनी बसवले सौर कृषी पंप. दिवसा पिकांना पाणी देणे झाले सुलभ. गॅस तुटवडा, रिक्षा चालक आर्थिक संकटात. गॅसवरील ऑटो पेट्रोलवर चालविण्यासाठी हजारांचा खर्च. रिक्षा पेट्रोलवर चालवण्याची वेळ. हापूस, केसर, दशहरी, बदामी आंबा बाजारात आले आहेत. जामनेर बाजारात आंब्याची आवक, खरेदीसाठी मोठी गर्दी. कोल्हापूर जिल्ह्याला गरज 12 लाख लिटर रॉकेलची, मिळाले फक्त 1.5 लाख लिटरच. कार्डवर 200 मिली वाटायचे का? रॉकेलच नको, पुरवठा कार्यालयाकडून नकारात्मक अहवाल. कुटुंबाच्या सहकार्याने फुलवली शेती, काकडीचे विक्रमी उत्पादन, शेतकऱ्यांसाठी एक आदर्श. मंचर कृषी बाजार समितीत तरकारी बाजारभाव घसरले. लिंबूला मागणी वाढल्याने 10 किलोला 1100 रुपये असा बाजारभाव मिळाला. हळदीचे दर जैसे थे, शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ. सरासरी 13,000 रुपयांपर्यंत मिळत आहेत दर. अक्षय तृतीयेपूर्वी सुवर्ण बाजारावर झाकोळ, तांत्रिक अडथळ्यामुळे सोन्याची आयात ठप्प. मालेगाव तालुक्यातील 6,000 शेतकऱ्यांकडे 75 कोटींची थकबाकी. पीक कर्ज वाटपाची प्रक्रिया ठप्प. कर्जाचे पुनर्गठन नसल्याने कर्जमाफी लाभाचा प्रश्न. थकबाकीचा वाढता डोंगर, कर्जमाफीच्या प्रतीक्षेत शेतकरी. नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी, निफाड, सिन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांवरील कर्ज थकबाकीचा प्रश्न गंभीर बनला असून कोट्यवधी रुपयांची रक्कम शेतकऱ्यांकडे थकीत आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात आठवडाभर उष्णतेची लाट, पारा 40 कडे सरकला. वीज पुरवठा खंडित, नागरिक उकाड्याने हैराण. उन्हाळी पिकांचा पेरा जोरात, भुईमुगाला सर्वाधिक पसंती. 6,896 हेक्टरवर पेरणी पूर्ण. 64,000 हेक्टरवर नवीन ऊस लागवड. आंतरराज्य फसवणूक टोळीचा पर्दाफाश. 17.50 लाखांचा मुद्देमालसह ट्रक जप्त. अक्कलकोट पोलिसांची कारवाई. बनावट कागदपत्रे, खोटा आरटीओ नंबर व फास्टॅग वापरून ट्रान्सपोर्ट असल्याचा भासवले. झोन दाखल्यातील घोटाळा उघड, शेतकऱ्यांना फटका. चौकशी रखडली. भडगावात ज्वारी मका खरेदीसाठी ऑनलाईन टोकन प्रणाली सुरू. 3,748 शेतकऱ्यांची नोंदणी. गर्दी व गोंधळ टाळण्यासाठी भडगाव शेतकरी सहकारी संघाचा निर्णय. पंचगंगा नदीतून पहिल्या दिवशी हटवली तब्बल 12 डंपर जलपर्णी. बिना रंगाचा गूळ 41, रंग मिसळला की 47 रुपये. खरेदीदारांची मागणी, मग शेतकऱ्यांना बदनाम का करता? कोल्हापूर जिल्ह्यात चोरट्यांचा धुमाकूळ. गेल्या 4 दिवसात तब्बल 30 चोऱ्या. पोलिसांना आवाहन, घरफोड्या, चेन स्नॅचिंग, दुचाकी चोरीसह विद्युत पंपाचीही केली चोरी. ज्वारीला आता श्रीमंती थाट. पोळी स्वस्त पण भाकर झाली महाग. ज्वारीचे दर गव्हाच्या तुलनेत वाढले. आरोग्याच्या दृष्टीने नागरिकांचा कल ज्वारीकडे जातोय. समृद्धी महामार्गावर कार अपघातात संभाजीनगरचा आर्किटेक्टचा मृत्यू. पत्नी जबर जखमी, मुलीस किरकोळ दुखापत. वाढदिवसाच्या पार्टीत मित्राची हत्या. हॉटेल मालकाला जन्मठेप. तिघांना 3 वर्षाची सक्त मजुरी. तापमानाचा उच्चांक. छत्रपती संभाजीनगरमध्ये 41.2 डिग्री सेल्सिअस एवढे तापमान. सावधान, पुढील 2 ते 4 दिवस उष्णता वाढणार. गंगापूर तालुक्यावर पाणी टंचाईचे सावट. जलसाठा 25%वर. वाढत्या उन्हामुळे बाष्पीभवन वाढले. पाझर तलावांना तळ गाठल्याने ग्रामीण भागात टंचाईची धास्ती. अवैध प्रवासी वाहतूक बेतली जीवावर. 11 जण जागीच ठार. 2 सख्या बहिणी आणि भावांचा अंत. ठाण्याजवळ कल्याण मुरबाड महामार्गावरील रायता पुलावर भीषण अपघात. टॅक्सी आणि सिमेंट कॉन्क्रीटचं मिक्सर ट्रकचा समोरासमोर धडक. कवडीमोल दरामुळे केळी उत्पादक हैराण. 2 ते 3 रुपये प्रति किलो दर मिळतोय. बाजारभावातील घसरण, युद्धजन्य परिस्थिती आणि व्यापाऱ्यांच्या मनमानीमुळे शेतकरी हवालदिल झालेले आहेत.